जे काही सोपळ 4 खासदार 5 खासदार बंडखोरी केली त्यांच्या मतदारसंघात जाणार आणि तिथून लोकांशी संवाद साधणार. उद्धव ठाकरेंचा हा नेहमीचा फंडा आहे. मी आता प्रत्येक मतदारसंघात फिरणार, ज्यांनी बंडखोरी केली तिथे जाऊन भाषण करणार आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये जो रोष आहे, आक्रोश आहे तो लोकांना दाखवणं, असे सगळे फंडे वापरणं आता यांनी बंद केले पाहिजे. मुळामध्ये जे तुमच्याशी संवाद करत होते, जे तुमच्या संपर्कात होते, त्यावेळेला त्यांच्याशी काही बोलायचं नाही आणि सोडून गेले की मग त्यांच्या मतदारसंघात जायचं. तुम्ही मतदारसंघात जाऊन काही फरक पडणार नाही. आता ही केविलवाणी जी अवस्था झालेली त्याला सुद्धा आपण कारणीभूत आहोत की नाही याचं त्यांनी थोडं चिंतन हे केलं पाहिजे. ओमराजे यांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते जाणार नाही याच्यासाठीचं सगळं नियोजन सुरू आहे. हे बघा, ओमराजेवर कालच्या निकालानंतर नाही म्हणलं तरी की मानसिक धक्का त्यांना बसलेला आहे. म्हणून त्यांना विचार करायला किंवा त्यांनी काही निर्णय घ्यायला निश्चित वेळ लागला. परंतु तुम्ही निकालाच्या 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर काय बोलला होता ते थोडं आठवा. त्याला दिलेल्या शिव्या, कोर्टाची केस मॅनेज केली म्हणत होते आणि अशा प्रकारचा सगळा त्याच्यावर आरोपाचा जो काही भडीमार तुम्ही केला होता आणि आता निकाल त्याच्या विरोधात गेल्यानंतर त्याला साथ घालण्याचा प्रकार करताय. ओमराजेने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे. परंतु शिव्या द्यायच्या, पुन्हा त्याला म्हणायचं की नाही ओमराजे तुम्ही आता आमच्या बरोबर या. मग परवा दिवशी त्या संजय राऊत त्या बिंडोकाने दिलेली शिवी ही कुणाला होती. म्हणून काय निर्णय घ्यायचा हा ओमराजे घेतील, ते त्याच्यासाठी मॅच्युअर्ड पण आहे आणि काय निर्णय घ्यायची याची अक्कल त्यांना आहे. म्हणून आता काय जे काय घडेल ते ओमराजे स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. हे बघा, काय निर्णय होईल, काय व्हायचं आहे ते ओमराजे आज निर्णय घेतल्यानंतर कळेल. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं उचित नाही. ते आज आपल्या मतदारसंघात जाणार आहे, लोकांशी संवाद साधणार आहे. चांगली गोष्ट आहे ना. ओमराजे जाणं ही चांगली गोष्ट आहे. या धैर्याचं काम म्हणतात. जाणं, भेटणं, सर्वांना सगळ्याचे विचार घेणं, त्यांचं मत काय ते विचारणं, याच्यात गैर काहीच नाही. मला वाटतं एक चांगला निर्णय त्या माध्यमातून घेतले. काल त्यांनी असं म्हटलंय की मी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही, आदित्य ठाकरेवरती केली नाही, करणार नाही आणि भविष्यातही होणार नाही. नाही करत कोणी, कुणाला काही इच्छा नसते. कोणी टीका केलेली असलेली त्या 6 खासदारांपैकी कोणीतरी सांगा ना कोणी टीका केलेली आहे. हे त्यांची आई बहिणीवर शिवाय द्यायला सुरुवात केलेली, वाटेल ते शिवाय त्यांना देत आहेत. त्यांनी एकाने तरी यांच्यावर टीका केली का? म्हणून सुरुवात हे लोक करतात. सुरुवात कोणत्याही खासदारांनी केलेली नाही. मग जर उद्या त्यांचा जर बॅलन्स सुटला तर ते यांना प्रतिभूत थोडे करतील ना. म्हणून एक मॅच्युअर्डचं लक्षण ज्याला म्हणतात ते ओमराजेंनी सांगितलं की मी बोलणार नाही त्याच्या भविष्यातही बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांनी काल असं स्टेटमेंट केलं की ह्या 6ही खासदारावर उद्धव ठाकरे म्हणजे पक्षाकडून कारवाई होऊ शकते, पण उद्धव ठाकरे यांचं मन मोठं आहे, त्यामुळे जर कुणाला परत यायचं असेल तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे. आदित्य ठाकरेच्या आव्हानाला कोणी प्रतिसाद देणार नाही. हा जी सर्व माहिती आदित्य कसं वागतो हे सगळ्यांना माहिती. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी पुनरून चर्चा झाल्याची माहिती आहे. कोर्टाच्या रेकॉर्ड त्यांचं भाष्य झाले. एकनाथ शिंदे साहेबांनी निश्चित त्यांना फोन केला असावा. तसं एकनाथ शिंदे साहेबांनी स्टेटमेंटही दिलेलं की त्यांना सीबीआयचे जे कोर्ट आहे वकील ते हायकोर्टात जाणार आहेत. म्हणून या संदर्भामध्ये चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. ओमराजेवर जो आघात आहे त्याच्याबद्दलचा चर्चा करणं हे काही गैर सुद्धा नाही. सर, काल कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपात चर्चा झाली. जे खासदार फुटीच्या अंमलबजावणी त्यावर चर्चा झाली आणि कायदेशीरदृष्ट्या ऑपरेशन टायगर फेल करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. त्यांची त्या लग्नामध्ये काय चर्चा झाली, अशा चर्चा कुठे लग्नामध्ये होत नसतात. मातोश्रीवर जाऊन मातोश्रीला जरी गेले असतील तर मातोश्रीवर गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंशी काय चर्चा केली हे सांगणं कठीण आहे. परंतु आता या सगळ्या ज्या घटना महाराष्ट्रातल्या मुळात ज्या घडत आहेत त्याला कारणीभूत उभाटाचे नेते लोकच आहेत.
काल सुषमा अंधारांनी असा आरोप केला की नागेश पाटलाच्या माणसाकडून मला जीव मारण्याची विनंती केली आहे. त्याबद्दल त्यांनाच माहिती, त्यांनी कंप्लेंट केली पाहिजे. अशा काही धमक्या आल्या असेल तर त्यांनी पुढच्या प्रेसवर कंप्लेंटही केली पाहिजे आणि त्याला कोणी अडवलेलं नाही. हे 6 खासदारांच्या वेगळ्या गटाचे जे कागदपत्र असतील किंवा ऑफिशियल जे काही कागदपत्र आज संध्याकाळपर्यंत येतील ओम बिर्ला यांच्याकडून असं सांगितलं जात आहे. बघा, या 6 खासदारांनी वेगळा गट केलेला आहे. त्यांनी ओम बिर्लाचे भेटलेले पण आहे, त्यांना पत्रही दिलेलं आहे. त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे हा ओम बिर्ला साहेबांचा अधिकार आहे. म्हणून जोपर्यंत त्यांचं पत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. संजय राऊत असं म्हणते एकनाथ शिंदे अमित शहाची टेस्ट ट्यूब आहे. संजय राऊत काय बोलल, खरं तर त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. महाराष्ट्राची संस्कृती त्याला आणखी माहित नाही. ही 12ची औलाद ही असंच बोलणार आहे. टेस्ट ट्यूब बेबी असलं तरी ठीक आहे, पण ही 12ची औलाद ही 12 ठिकाणी जाऊन आलेली, फिरून आलेली. मग याला शरद पवारचं टेस्ट ट्यूब बेबी होतं का राहुल गांधीचा टेस्ट ट्यूब बेबी हे याचं बी थोडं का DNA करावं लागेल, याला तपासावं लागेल. म्हणून हे बेवारस औलाद असते ना ती अशीच वक्तव्य करत असते. त्यांना ना आईचा धाक ना बापाचा धाक, म्हणून असे वक्तव्य करणं हे त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे. ज्या हिमतीने एकनाथ शिंदेने मारली ना ठासून, त्याची जखम आणखीन त्याच्या पृष्ठभागावर आणखीन ती बळबळते आणि त्याचा हा परिणाम आहे. राज ठाकरे साहेब काल म्हटले की एकनाथ शिंदे हे अमित शहाची 2029ला पंतप्रधान बनण्याची तयारी करून देतात असं त्यांनी. भविष्यात कोण पंतप्रधान बनेल, त्या निवडणुकीमध्ये काय होईल यावर मला वाटतं ते मोठे नेते आहेत, त्यांनी भाष्य करणं योग्य आहे. परंतु आमच्यासारखे नेते त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. परिस्थितीनुसार कोण पंतप्रधान बनेल नाही बनेल यावर आताच चिंता करण्याची काही आवश्यकता सुद्धा नाही. अमित शहा का म्हटले की शिवसेना आता एकच राहिल्या, कुठला गट वगैरे राहिलेला नाही. आणि यावर संजय राऊत म्हटला की अमित शहानी हा सूडबुद्धीने ते वक्तव्य केलेलं आहे. याकडे कसं वाटतं? अमित शहाने जे काही वक्तव्य केलेलं ते एका अर्थानं 100% खरं आहे. आमचे खासदार त्यांचं संख्या आमची जास्त आहे, आमच्या आमदारांची संख्या जास्त आहे. ज्यांना असं वाटत होतं की 2024ला हे बंडखोर 40 आहेत, हे निवडून येणार नाही, पडतील, गद्दार आहेत, असं जे वक्तव्य करत होते त्यांच्या छातीवर टिचून जनतेने 60 आमदार निवडून दिले. म्हणून आता हा प्रश्न मिटलेला आहे. म्हणून खरी शिवसेना जी आहे ती आता लोकांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऍक्सेप्ट केलेली आहे. सर, माहिती अधिकार कायदा वापरताना पूर्वीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. यावरून अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली, पुन्हा उपोषणाचा इशारा दिला. माहिती अधिकारामध्ये काय बदल केले याबद्दलचे सखोल खरं तर अण्णाने माहिती घ्यावी. कोणताही असा मोठा बदल त्याच्यामध्ये केलेला नाहीये आणि त्याचं काही आवश्यकता सुद्धा नाही. उद्यापासून अधिवेशन चालू होते राज्यामध्ये. आता अजून पाऊस नाही, 22 जून आहे. कसं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, मदतीचा असेल? उद्यापासून अधिवेशन चालू होतंय आणि सर्वात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे की शेतकऱ्यांना आता ही पेरणी करावी की नाही हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. पावसाला जो काही लेट होत चाललेला आहे त्याच्यामुळं भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आहे. सरकारने सुद्धा अशा वेळेला कधी पेरणी करावी, कधी आता त्यासाठी जर उद्या जर पाऊसचं प्रमाण आणखी कमी झालं तर शेतकऱ्याला काय मदत करावी यासाठी निश्चितच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला कुठेही अडचण येऊ नये या भूमिकेमधून सरकार प्रयत्नशील आहे. आता तरी विरोधी पक्षनेता देणार का? नाही, विरोधी पक्ष त्यांच्या संख्येचा विरोधी पक्ष नेता वगैरे होणार. तर सरकार मन मोठं करेल का? सरकार कशाला मन मोठं करायचं, यांना भुकायला कसलं सरकारने मन मोठं करायचं, यांनी शिव्या द्यायच्या, सरकारच्या विरोधात बोलायचं. मग कायद्याच्या भाषेत उत्तर देऊ ना आम्ही. कायदा काय सांगतोय, संख्याबळ असेल तो विरोधी पक्ष मत द्या, नाहीये संख्याबळ नाही द्यायला जा. साहेब, मीरा भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहताकडून 27 तारखेला लक्झरी पूल पार्टीचं आयोजन करण्यात आले. यावर जे आहे ही पार्टी उघडून लावा अशा आदेश मंत्री सरनाईक यांनी शिवसेना दिले. त्याबद्दल मला कल्पना नाही, म्हणून त्याचं काय राजकारण घडलंय त्याची माहिती त्याशिवाय भाष्य करणं हे योग्य नाही. एक 3-4 प्रश्न शेवटचे विचारतो.